ए राणे कुठे येऊ सांग, तू येतो का मी येऊ कणकवलीला. मित्र हो, नमस्कार. नारायण राणे आणि त्यांचं कुटुंब किती प्रसिद्ध आहे हे तर तुम्हाला माहित आहे. ते काही वेगळं सांगायची खरं तर काहीही गरज नसावी. शिवाय त्यांच्या प्रत्येक बोलण्याचं विधानांचं महाराष्ट्रात किती कौतुक होतं हे आपण पाहतोच. नारायण राणे यांच्यावरील गंभीर गुन्ह्यांची यादी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेत वाचून दाखवली होती. त्याच राणेंना आज देवेंद्र फडणवीस आपल्या मांडीवर घेऊन बसलेले आहेत, अख्ख्या कुटुंबासकट. नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे, एकापेक्षा एक सरस. जाऊ द्या, त्यांचं महात्म्य माझ्यासारख्यानं काय वर्णावं. तर सांगायचा मुद्दा असा की नारायण राणे आणि त्यांच्या सुपुत्रांना भेटला एक पठ्ठ्या, अगदी जशाच्या तसा. तोही राज ठाकरे यांचा खंदा शिलेदार. त्यांचं नाव आहे प्रकाश महाजन. त्यांनी भर रस्त्यावर शड्डू ठोकवत आव्हान दिलं, ए राणे कुठे येऊ सांग, तू येतो का मी येऊ कणकवलीला. खरंच आजवर असा कोणी भेटलं नसावं या राणे कुटुंबाला. काय झालं बघा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबतचा प्रश्न मंत्री नितेश राणे यांना पत्रकाराने विचारलेला होता. आता नितेश राणे यांच्याकडून सभ्य भाषेत प्रतिक्रिया येईल ही अपेक्षा कोणाला असणार हो. त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये याचं उत्तर दिलं. एकाला 20 आमदार दिले तर दुसऱ्याला 0 आमदार दिले. आता हे दोघे जण एकत्र येणार म्हटल्यावर आम्ही खूप घाबरलो आहे, एवढं घाबरलो की आम्हाला तर झोप लागत नाही. अशा प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची त्यांनी खिल्ली उडवली. 0 आमदार म्हणून खिल्ली उडवल्यानंतर राज ठाकरे यांची मनसे कशी गप्प राहील. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी शेलक्या शब्दामध्ये राणेवर प्रहार केला. ते म्हणाले, खरं म्हणजे मी नितेश राणेला गंभीरपणे घेतच नाही. त्यांची वैचारिक उंची, त्याची वैचारिक रुंदी काहीही नाही. वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच नाही. नितेश राणे उभे राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि बसले तर त्याची विलायची एवढी. एवढंच प्रकाश महाजन बोलले, पण त्यावर नारायण राणे भलतेच भडकले. आणि मग काय, त्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रकाश महाजन यांना थेट धमकीच दिली. म्हणजे नेहमीच देतात. प्रकाश महाजन यांच्याबद्दल बरंच काही बोलले, पण हे बोलता बोलता त्यांनी प्रकाश महाजन यांची कुवत काढली. दीड दमडीचं म्हणून हिणवलं. प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात, पुन्हा बोलला तर उलट्या करायला लावीन, अशी धमकी सुद्धा नारायण राणे यांनी देऊन टाकली. कदाचित त्यांना वाटलं असेल या धमकीला प्रकाश महाजन घाबरतील, पण हाच त्यांचा अंदाज साफ चुकला. प्रकाश महाजन यांनी थेट कॅमेऱ्यावरच शड्डू ठोकला. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळात हात घातलाय. मी प्रकाश महाजन आहे. येतो का, चल कुठे येऊ सांगा. सांगा तुम्ही, मी कणकवलीला येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो. धमकी देणाऱ्या नारायण राणेच्या विरोधामध्ये मी शड्डू ठोकतोय. अशा धमक्या देता तुम्ही. तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय. मी राज ठाकरे यांचा सैनिक आहे, मी भिणारा नाही. एकूण प्रकरण आता भलतंच पेटलं. प्रकाश महाजन यांना समर्थन देण्यासाठी मनसैनिक धावले आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी पोलीस सुद्धा सरसावले. काही असो, नारायण राणे यांना थेट आव्हान देणारा एक तरी पठ्ठा अखेर त्यांना भेटलाच. आता हे प्रकरण पुढं कुठल्या वळणानं जातं हे आपण पाहूया. तुम्हाला काय वाटतं तेही जरूर सांगा मित्रांनो. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.